मित्रांनो नमस्ते. आपल्या टेक्स्टिप या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आपण ज्या भरतीची आतुरतेने वाट पाहत होतो ती महाभरती, जिल्हा परिषदची महाभरती अखेर सुरू झालेली आहे. मित्रांनो, आजपासूनच या जिल्हा परिषदेच्या महाभरतीसाठी फॉर्म भरण्यास सुरुवात होत आहे. ही पहा, इथे दिलेलं आहे की 26 मार्च 2019 पासून या भरतीसाठी फॉर्म भरण्यास सुरुवात होत आहे आणि दिनांक 16 एप्रिल 2019 ला हे फॉर्म भरणे बंद होणार आहे. तर मित्रांनो, आपले भरपूर बांधव या भरतीसाठी तयारी करत होते. इतके दिवस आपण त्यासाठी तयारी करत होतो, तर आजपासून आपणास या भरतीसाठी फॉर्म भरून घ्यायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमधून आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत आणि त्यासाठी पात्रता काय आहे, कोणत्या पदासाठी कोणती पात्रता आहे ही माहिती घेणार आहोत. आणि मित्रांनो, ही जी जिल्हा परिषदची भरती होणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलवरून घेणार आहोत. तर चला तर मग आपण आजची माहिती घेण्यास सुरुवात करूयात. तर आणि यापूर्वी जर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घेतलेलं असेल तर आपले खूप खूप धन्यवाद. आणि जर केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि समोरच्या बेल आयकॉनला पण क्लिक करण्यास विसरू नका, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ आपण सर्वप्रथम पाहू शकता. हे पहा, इथे ही महापरीक्षेची वेबसाईट आहे आणि वेबसाईटवर आल्यानंतर इथे ॲडव्हर्टाइजमेंट फॉर रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट 34 जिल्हा परिषद एक्झामिनेशन 2019 न्यू असं दाखवत आहे जाहिरातमध्ये. तर आपणास इथे यायचं आहे आणि इथे आल्यानंतर आपणास हे पेज ओपन होणार आहे. इथे येऊन आपण जाहिरात डाउनलोड करून घेऊ शकतो. इथे पहा, इथे सिलेक्ट मध्ये आल्यानंतर आपणास ज्या जिल्ह्याची पाहिजे त्या जिल्ह्याची आपण जाहिरात डाउनलोड करून घेऊ शकतो आणि आपण माहिती घेऊ शकतो. तर मी सर्वांना अशी विनंती करेन की आपण ज्या जिल्ह्याची पाहिजे त्या जिल्ह्याची जाहिरात डाउनलोड करून घ्या, व्यवस्थित पदे बघा आणि मगच फॉर्म भरण्याचा निर्णय घ्या. त्यापूर्वी गडबडीमध्ये फॉर्म भरण्याचा निर्णय घेऊ नका. तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये मिळून जवळपास 13,570 जागांसाठी ही महाभरती होणार आहे. तर कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत हे आपण लगेच पाहून घेऊयात. हे पहा, इथे अहमदनगर जिल्ह्यामध्ये मित्रांनो 729 जागा आहेत. त्यानंतर अकोला जिल्ह्यामध्ये 242 जागा आहेत. अमरावती जिल्ह्यामध्ये 463 जागा आहेत. औरंगाबादमध्ये 362 जागा आहेत. बीडमध्ये 456 जागा आहेत. भंडाऱ्यामध्ये 143 जागा आहेत. बुलढाणा 332 जागा आहेत. चंद्रपूरमध्ये 323 जागा आहेत. धुळ्यामध्ये 219 जागा आहेत. गडचिरोलीमध्ये 335 जागा. गोंदिया 257 जागा. हिंगोली 150 जागा. जालना 328 जागा. जळगाव 607 जागा. कोल्हापूर 552 जागा. लातूर 286 जागा. उस्मानाबाद 320 जागा. मुंबई उपनगर 35 जागा आहेत. नागपूरमध्ये 405 जागा आहेत. नांदेड 557 जागा. नंदुरबार 332 जागा. नाशिक 687 जागा आहेत. पालघरमध्ये 708 जागा. परभणी 259. पुण्यामध्ये 595 जागा आहेत. रायगडमध्ये 510 जागा आहेत. रत्नागिरीमध्ये 466 जागा आहेत. साताऱ्यामध्ये 708 जागा. सांगली 471 जागा. सिंधुदुर्ग 171 जागा. सोलापूर 415 जागा. ठाण्यामध्ये 196 जागा आहेत. वर्धामध्ये 264 जागा आहेत. तर वाशिममध्ये 182 जागा आहेत. तर मित्रांनो, एवढ्या मोठ्या पदांसाठीची ही जाहिरात आलेली आहे. तर आपण सर्वजण व्यवस्थित ऍड वाचून आपल्या काय पात्रता आहे हे पाहूनच फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून कोणत्या पदासाठी काय पात्रता आहे याची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर इथे पहा, माझ्यासमोर पुणे जिल्ह्याची जाहिरात आहे आणि त्या जाहिरातीमधून मी आपणास पदांसाठीची कोणत्या पदासाठी कोणती पात्रता आहे त्यावरून आपणास समजेल की तुम्ही त्यासाठी पात्र आहात का नाही. तर ही आपण प्राथमिक माहिती आज घेणार आहोत. चला तर मग आपण माहिती घेऊयात. तर इथे पहा, पहिलं पद आहे मित्रांनो कनिष्ठ अभियंता. कनिष्ठ अभियंता स्थापत्य आणि याचा वेतन बँड आहे 9,300 ते 34,800. तर या पदासाठी काय पात्रता आहे, तर या पदासाठीची पात्रता आहे स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यता प्राप्त पदवी किंवा पदविका. म्हणजे ग्रॅज्युएशन असलं, इंजिनिअरिंग ची पदवी असेल तरी पण आपण पात्र आहात आणि पदविका म्हणजे डिप्लोमा असेल तरी पण आपण पात्र आहात. किंवा समतुल्य अर्हता धारण करत असतील अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. त्यानंतर दुसरं पद आहे मित्रांनो कंत्राटी ग्रामसेवक. कंत्राटी ग्रामसेवकास मानधन प्रतिमा 6,000 रुपये देण्यात येणार आहे आणि प्रवास भत्ता 1100 रुपये देण्यात येणार आहे. तर कंत्राटी ग्रामसेवकासाठी काय पात्रता आहे, किमान उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा तुल्य अर्हता परीक्षेत किमान 60% गुण असले पाहिजेत. किंवा शासनमान्य संस्थेची अभियांत्रिकीची पदविका 3 वर्षाचा अभ्यासक्रम किंवा शासनमान्य संस्थेची समाज कल्याणची पदवी BSW चे विद्यार्थी ही ग्रामसेवकसाठी पात्र आहेत. कृषी विषयाची पदविका 2 वर्षाचा अभ्यासक्रम धारक करत असतील तर म्हणजे कृषीचा जो डिप्लोमा आहे ते पण विद्यार्थी यासाठी पात्र आहेत. आणि
मात्र कृषी विषयाची पदवी किंवा उच्च अर्हता धारण करणाऱ्या किंवा समाजसेवेचा अनुभव आणि ग्रामीण अनुभव असलेल्या उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल. पण मित्रांनो, यामध्ये जे ॲग्रीमध्ये डिग्री झालेले आहेत अशा उमेदवारांना अधिक प्राधान्य देण्यात येईल असे इथे विशेष सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर इथे सांगण्यात आलेलं आहे की संगणक हाताळणी वापराबाबत माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेली परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे. म्हणजेच आपण MSCIT असले पाहिजेत असं इथे सांगण्यात आलेलं आहे. तर त्यानंतर पहा, तिसरं पद आहे औषध निर्माता. यासाठी काय पात्रता आहे? याचा वेतन बँड आहे 5,200 ते 20,200 आणि यासाठी औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदविका आणि औषध शाळा अधिनियम 1948 खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार औषध निर्माता या पदासाठी पात्र आहेत. यानंतर चौथं पद पहा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ. वेतन बँड आहे 9,300 ते 34,800. ज्याने मुख्य विषय म्हणून भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र अथवा जीवशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र अथवा प्राणीशास्त्र किंवा सूक्ष्म जीवशास्त्र यासह विज्ञान विषयामध्ये पदवी धारण केलेली असेल अशा उमेदवारातून निवड करण्यात येईल. परंतु हाफकिन्स संस्थेमधून ज्यांनी वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रशास्त्रामध्ये पदविका धारण करीत असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतरचं पहा, आरोग्य सेवक पुरुष बिगर अनुसूचित क्षेत्र म्हणजेच पेसा क्षेत्र जे नाही त्यासाठीची हे पद आहे 5,200 ते 20,200 चा वेतन बँड आहे याचा. आणि विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार म्हणजे सायन्स मधून ज्यांची 12वी झालेली आहे ते उमेदवार याला पात्र आहेत. ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्याचा मूलभूत पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल अशा उमेदवारांनी नियुक्तीनंतर असे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे अशी याची पात्रता आहे. त्यानंतरचं पद आहे आरोग्य सेवक पुरुष 50% हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांमधून आणि बिगर अनुसूचित क्षेत्र. यासाठी काय पात्रता पहा, तर विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार, राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी कर्मचारी म्हणून 90 दिवसांचा फवारणी कामाचा अनुभव आवश्यक आहे. ज्यांना बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्याचा मूलभूत पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल अशा उमेदवारांना तो पुन्हा पूर्ण करणे आवश्यक आहे. यानंतरचं पद आहे आरोग्य सेविका. त्याचं वेतन बँड आहे 5,200 ते 20,200. ज्यांची अर्हता प्राप्त सहाय्यकारी प्रसविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणी करण्यासाठी ज्या पात्र असतील त्यांना आरोग्य सेविका म्हणून नेमणूक देण्यात येईल असं इथे सांगण्यात आलेलं आहे. बघा आपली ती पात्रता आहे का चेक करून घ्या. तर विस्तार अधिकारी कृषी याची काय पात्रता आहे? जे उमेदवार संविधानिक विद्यापीठाची कृषी विषयातील पदवी ज्यांची ॲग्री मधील पदवी असेल किंवा इतर कोणतीही समतुल्य अर्हता धारण करत असतील किंवा इतर कोणतीही पदवी असेल अशा उमेदवारांमधून नेमणूक करण्यात येईल. मात्र कृषी कामाची उच्च व शैक्षणिक अर्हता व कृषी कामाचा अनुभव जर प्राप्त केलेला असेल किंवा सुधारित कृषीचा ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव असेल अशांना सुद्धा इथे प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर पहा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यासाठी काय पात्रता आहे? तर माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाली असतील आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा 1 वर्षाचा पाठ्यक्रम झालेला पाहिजे. उत्तीर्ण उमेदवार किंवा संविधान मान्य तत्सम खालील पाठ्यक्रम. कोणते कोणते खालील पाठ्यक्रम पहा? स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 1 वर्षाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन वास्तुशास्त्रीय आरेखक किंवा कन्स्ट्रक्शन सुपरवायझर बांधकाम पर्यवेक्षक, सैनिक सेवेतील बांधकाम पर्यवेक्षकाचा अनुभव प्रमाणपत्र किंवा स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पदवी, पदव्युत्तर पदवी स्थापत्यमध्ये धारण करत असलेले उमेदवार पात्र असतील. परंतु ज्यांनी 1980 ते 81, 86-87 च्या दरम्यान तंत्र शिक्षण विभागाच्या शासकीय तांत्रिक संस्थेकडून घेण्यात येणारी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांची 1 वर्ष मुदतीची पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे अशा उमेदवारांच्या बाबतीत शासकीय तंत्र शिक्षण विभागाकडील त्यांच्या प्रमाणपत्राच्या पडताळणीच्या अधीन राहून वयोमर्यादा 47 इतकी शिथिल करण्यात येईल. ही एक विशेष इथं पात्रता देण्यात आलेली आहे. यानंतरचं पद आहे 9वं पद पशुधन पर्यवेक्षक आणि यांची काय पात्रता आहे? तर संविधानिक विद्यापीठाची पशुवैद्यकशास्त्रातील पदवी पाहिजे. पशुधन पर्यवेक्षक, पशुपाल, पशुधन सहाय्यक, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी किंवा पशुधन विकास अधिकारी ब श्रेणी याबाबतची पशुसंवर्धन संचालनाने दिलेली पुढील पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करणारी व्यक्ती. त्यावेळेच्या मुंबई राज्यात चाललेल्या अभ्यासक्रमासह पशुवैद्यक पशुपाल प्रशिक्षण अभ्यासक्रम आणि पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासनाच्या राज्यातील विविध संविधानिक कृषी विद्यापीठांनी चाललेल्या पशुधन पर्यवेक्षकाचा अभ्यासक्रम अशा भरपूर पात्र देण्यात आलेले आहेत. त्यावेळेस आपण जाहिरात पाहून घ्यावी. वरिष्ठ सहाय्यक लेखा याची काय पात्रता आहे? तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करत असलेले याबाबत लेखाशास्त्र व लेखा परीक्षा हे विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी ज्यांनी प्राप्त केलेली आहे
अथवा पहिल्या किंवा दुसऱ्या वर्गातील पदवी धारण करणारे, म्हणजे ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आहे, ज्यांच्याकडे लेखाशास्त्र व लेखा परीक्षा विषय घेऊन पहिल्या किंवा दुसऱ्या वर्गामध्ये पास झालेली पाहिजे पदवी, किंवा कोणत्याही सरकारी कार्यालयात अथवा व्यापारी संस्थेत अथवा स्थानिक प्राधिकरणात 3 वर्षाहून कमी नसेल, म्हणजे कमीत कमी 3 वर्ष इतका अनुभव पाहिजे लेखा कामांचा. त्यानंतर पर्यवेक्षिका अंगणवाडी. ज्या महिला उमेदवारांनी एखाद्या संविधानिक विद्यापीठाची खास करून समाजशास्त्र किंवा गृहविज्ञान किंवा शिक्षण किंवा बालविकास किंवा पोषण किंवा समाजशास्त्र या विषयातील स्नातक, म्हणजे कमीत कमी आपणास ग्रॅज्युएशन पाहिजे, पर्यवेक्षिका सुपरवायझर अंगणवाडीसाठी. त्यानंतर वरिष्ठ सहाय्यक. संविधान मान्य विद्यापीठाची पदवी प्रमाणपत्र करणारे उमेदवार. इथं कुठल्याही पदवी जरी असेल तर आपण लिपिक या पदासाठी पात्र आहात. कनिष्ठ लेखाधिकारी. ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केली आहे, कोणत्याही सरकारी कार्यालयात किंवा व्यापारी भागीदारी संस्थेमध्ये किंवा स्थानिक प्राधिकरणामध्ये 5 वर्षाचा अनुभव असेल, अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. आणि यानंतरचं आहे अनुसूचित क्षेत्र, म्हणजे पेसा क्षेत्रासाठी. जे एसटी उमेदवारांसाठीच फक्त राखीव क्षेत्र आहे, त्याला पेसा क्षेत्र असं म्हणलं जातं मित्रांनो. त्यासाठी काय आहे, त्यासाठी थोडा शिथिल आहेत अटी, आणि जे उमेदवार पेसा क्षेत्रातील आहेत त्यांनी एक वेळेस या अटी पाहून घ्याव्यात. तर मित्रांनो, व्हिडिओची लांबी वाढत असल्यामुळे मी इथेच व्हिडिओ आजचा थांबवत आहे. त्यानंतर आपण जिल्हा परिषद भरती विषयीचे वेगवेगळ्या विषयांवरचे वेगवेगळे विषय घेऊन मी येणार आहे आपल्यासमोर. तर हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच आपल्या ज्या अडचणी असतील त्या कॉमेंटमध्ये विचारण्यास विसरू नका. तर मित्रांनो, अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या टेक्स्टिप या चॅनलला सबस्क्राईब करण्यास व समोरच्या बेल आयकॉनला क्लिक करण्यास विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.